नाशिकच्या भोसला कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापिका स्नेहा कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. आंतरराष्ट्रीय विषयाचा त्यांचा अभ्यास आहे. दहशतवाद आणि एक्स्ट्रीमिस्ट या संदर्भात देखील त्यांनी अनेक वर्ष अभ्यास केलेला आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामध्ये एक बघायला मिळतं आहे की वेळ बराच जातो आहे, मात्र भारताकडनं तसं रिटॅलिएट करण्यात येत नाही आहे. अजून नेमकी काय स्ट्रॅटेजी असू शकते, का एवढा वेळ लागतो आहे? वेट अँड वॉचच्या भूमिकेत भारत सध्या आहे असं वाटतं आहे का? चाणक्य नीतीनुसार तुम्हाला वेट अँड वॉच करणं हे गरजेचं आहे. कारण की तुम्हाला तुमच्या शत्रूचे जे वीक पॉईंट्स आहेत ते जाणून घेऊन त्याच्यानुसार स्ट्राईक करणं गरजेचं आहे. इथे आपल्याला कुठलाही कोलॅटरल डॅमेज करायचा नाही आहे, जो आपण ऑलरेडी पहलगाममध्ये फेस केलेला आहे. म्हणजे पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे. आपल्याला इथे ज्यांनी हा दहशतवादी हल्ला घडवून आणला, त्यांचे जे मुख्य सूत्रधार आहेत, त्यांना आपल्याला इथे टार्गेट करायचं आहे. आणि त्यांना जर आपल्याला टार्गेट करायचं असेल तर आपल्याला थोडासा वेळ हा द्यावा लागतो. प्रत्येक परिस्थितीमध्ये फर्स्ट स्ट्राईक हा ऑप्शन असू शकत नाही. बरेच जण भारताची तुलना इस्रायलसोबत करतायत की इस्रायल कसं हमास विरोधी कारवाया करतं, हार्ड स्ट्राईक किंवा हार्ड अटॅक, ते आपण इथे करू शकत नाही. कारण मुख्य फरक हा आहे की इस्रायल हा हमासला टार्गेट करतो आहे किंवा हमासचा विरोधी आहे आणि हमास हा एक सिव्हिलियन्सचा ग्रुप आहे. जेव्हा की जे दहशतवादी संघटना किंवा दहशतवादी यांना आपण इथे फेस करतो हे पाकिस्तान आर्मी बॅक्ड आहेत किंवा पाकिस्तानची जी गुप्तचर यंत्रणा आहे, ISI इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स एजन्सी, ह्यांनी त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. म्हणजे आपण हे समजू शकतो की जे दहशतवादी भारतात येत आहेत किंवा पहलगाम किंवा अन्य ह्याआधी जे दहशतवादी हल्ले झाले ह्यांच्या मुळाशी जे आहेत त्यांना प्रशिक्षण कोणामार्फत दिलं जातं आहे? एक वेल ट्रेंड ऑर्गनायझेशनमार्फत त्यांना ट्रेनिंग दिलं जाते. आणि अशावेळी एक आर्मी बेस्ड ऑर्गनायझेशनकडून ट्रेंड असलेल्या लोकांशी आपला सामना आहे. मग ते नेव्हीतले ट्रेंड असू शकतात, एअरफोर्समधले असू शकतात किंवा आर्मीतले असू शकतात. याच्यात एक आणखी बघायला मिळतं आहे की जागतिक स्तरावर भारताला वाढता पाठिंबा मिळतो आहे. दुसरीकडे पाकिस्तान थोडा आयसोलेट झाला आहे जागतिक स्तरावर जर आपण बघायला गेलो. पण प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेला भारताला याचा फायदा होऊ शकतो का? ही फक्त बोलाची कढी आणि बोलाचं भात असं असू शकतं? हे बघा, खूप जणांकडनं असं म्हटलं जातं की आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, बॉर्डरवरती युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे भारताकडनं पण पाकिस्तानकडनं पण. पाकिस्तानने त्या बॉर्डर एरियाजमधले अनेक मदरसे जे ॲक्च्युली त्यांचे टेररिस्टचे लॉन्चपॅड आहेत ते रिकामे केलेले आहेत किंवा असे पण व्हिडिओ येतात की त्यांनी त्यांच्या स्थानिक नागरिकांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे. पण प्रत्यक्षात जर आपण बघायला गेलो तर जंग खुद एक मसला है, वो और चीज़ का क्या मसला देगी. तर सांगायचा मुद्दा म्हणजे की प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थिती होऊ शकत नाही. याची काही कारणं आहेत. एक म्हणजे पाकिस्तानला ज्या देशांनी सपोर्ट केलेला आहे, एक अझरबैजान जो अर्मेनियासोबत काही वर्षांपूर्वी युद्धात होता आणि अजूनही त्यांच्या छोट्या मोठ्या कारवाया सुरू आहे. दुसरा देश आहे तुर्कस्तान की जो गेटवे ऑफ टेररिझम मानला जातो की आशियातनं ज्या देशामार्फत इस्लामिक स्टेटचे असो, तालिबान असो, लष्कर ए तैयबा असो, या वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी तुर्कस्तानमार्फत युरोपमध्ये जातात आणि सगळ्या युरोपियन देशांचं हे म्हणणं आहे की आमच्याकडच्या दहशतवादाला तुर्कस्तान जबाबदार आहे. आणि तिसरा देश आहे चीन. आता चीनसुद्धा वैयक्तिक स्वतःच्या समस्यांमध्ये अडकलेला आहे. त्याला तैवानचा प्रश्न आहे, त्याला झिंजियांगमधले असलेल्या मुसलमानांचा प्रश्न आहे, सध्या त्याचं टॅरिफ वॉर सुरू आहे अमेरिकेसोबत. आणि हे सगळं चालू असताना चीनने स्वतःच्या 100पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना बडतर्फ केलेलं आहे कारण ते तैवान ताब्यात घेण्यामध्ये तेवढे सक्षम नाहीत. म्हणजे ह्या अंतर्गत प्रश्नांमधनं हे तिन्ही देश जात असताना हे फक्त तोंडी म्हणू शकतात की आमचा पाकिस्तानला पाठिंबा आहे, पण प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थितीत ते उतरू शकत नाहीत आणि प्रत्यक्ष पाकिस्तानही उतरू शकत नाही. याच्यामध्ये एक आणखी महत्त्वाचा मुद्दा की पाकिस्तानचे काही मिलिटरीचे वरिष्ठ जे अधिकारी आहेत ते कुठेतरी ॲब्स्कॉन्डिंग आहेत, ते पुढे येत नाही आहेत, ऑफिशियल स्टेटमेंट्स देत नाही आहेत, ते कुठेतरी देश सोडून पळाल्याची चर्चा सध्या आहे. नेमकं वस्तुस्थिती काय असू शकते? ही परिस्थिती खरी आहे कारण त्यांना असं वाटलं होतं की आर्टिकल 370 रद्द केल्यानंतर एक सुस्थितीचं वातावरण जे जम्मू काश्मीरमध्ये झालं आणि त्याच्यानंतर पर्यटनाला प्रचंड मोठ्या प्रमाणात वाव मिळाला. कोविड झाल्यानंतर गेल्या 2 वर्षात आपण पाहिलं असेल की जवळपास 22 ते 23 लाख पर्यटक जम्मू काश्मीरला व्हिजिट देऊन गेले आणि मागच्या वर्षी त्यांची संख्या ही 2.5 ते 3 कोटी होती आणि ह्या वर्षी ती वाढण्याच्या प्रमाणात होती. असं असताना हे जे सगळे सामान्य नागरिक जे एकेकाळी टेररिस्ट हँडलर म्हणून काम करत होते की एखाद्या दहशतवादाला सीमा पार करून द्यायची, त्याला दहशतवादी पार करून देण्यासाठी 5,000 मिळायचे आणि आता जेव्हा ते प्रत्यक्षात पर्यटन क्षेत्रात व्यवसाय म्हणून बघतायत तर त्यांना दरमहा 40,000 मिळत आहेत. तर असे लोक जेव्हा आपल्या हातातून निसटतायत तेव्हा आपण कोणाला भडकवू शकतो आणि कोणत्या नागरिकांना आपण हाताशी धरून हा हल्ला करून घेऊ शकतो ह्या विचारात ते होते. आणि त्याच्यातनं त्यांनी
हा हल्ला पहलगामसारखा हल्ला घडवून आणला. अर्थात सगळ्या सामान्य तिथल्या नागरिकांचा त्याच्यात हात असेल असं म्हणत नाही, पण काही निवडक नागरिकांचा ह्याच्यात हात आहे आणि त्यांनी हे कबूल केले आणि आपल्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला देखील ह्याच्या संदर्भात अनेक प्रूफ्स मिळालेले आहेत की ह्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा हात होता आणि त्याच्याचमुळे हे कुठेतरी ॲब्स्कॉन्ड होत आहेत किंवा कुठल्याही प्रकारचं वक्तव्य देण्यास टाळटाळ करत आहेत हे आपल्याला दिसून येत आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. तर या सगळ्या संदर्भामध्ये भारताकडनं सध्या वेट अँड वॉचची जरी भूमिका असली तरी हे युद्ध नेमकं ऑल आऊट युद्ध असेल का टार्गेट याच्यामध्ये केलं जाईल काही भागांना, हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी.